आपल्यासोबत आहेत मंत्री महोदय उदय सामंत. साहेब, कोल्हापूर दौरा अचानक ठरला, काय नेमकं सांगाल? नाही, अचानक ठरलेला नाही. संघटनेचा संपर्क प्रमुख म्हणून आताच शहरातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी मी चर्चा केली. आता कागलच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. संपर्क प्रमुख म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन बैठका घेण्यापेक्षा मतदारसंघनिहाय बैठका घ्याव्या, हे जे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे आदेश आहेत त्यानुसार आज माझा दौरा आहे. साहेब, उद्धव ठाकरे साहेबांनी जर आता आपण बघायला गेलं तर मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. काय नेमकं खलबतं शिजतं असं वाटतं आपल्याला? पण याचा खुलासा मुख्यमंत्री महोदयांनी केलाय ना. हं. तुम्ही भेट घेतली असं म्हणताय, पण मुख्यमंत्री महोदयांच्या प्रेस कॉन्फरन्स मधनं आम्ही ऐकलं की मी काय लपून छपून कोणाची भेट घेत नाही, मी डायरेक्ट भेट घेतो आणि मी काय भेटलेलो नाही, हा खुलासा त्यांनी स्वतः दिलेला आहे. याच्यामध्ये राज्यसभेमध्ये जवळपास 7 जे पंजाबमधून बऱ्यापैकी राज्यसभेवर आलेले आहेत. भाजप बरीच म्हणजे तसं म्हणायला गेलं तर खासदार संजय राऊतांनी एक वक्तव्य केलेलं आहे की भाजपने लाच सोडलेली आहे. नाही, ते कधी बोलत नाहीत ना, गेली वर्षानुवर्ष तेच बोलतात, पण त्याच्याकडे लक्ष कोण देत आहे? बरोबर. पण मात्र ह्यांच्या वारंवार होणाऱ्या टीकेवर आपण नेमकं नाही, ज्या लोकांना भाजपची कार्यप्रणाली आणि विशेषतः नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आवडलं, त्यांची कार्यक्षमता आवडली, त्यांनी आपल्या देशाला जगाच्या पाठीवर एक वेगळं स्थान निर्माण करून दिलेलं आहे, हे आवडलं म्हणूनच असे खासदार येतात ना. त्याच्यामुळे ज्या पक्षातनं हे खासदार निघून एनडीए मध्ये आलेत किंवा भाजपमध्ये आलेत, त्या पक्षानं हा विचार केला पाहिजे की आपले खासदार का बाजूला गेले. महाराजांनी हात टेकले होते छत्रपती शिवरायांनी, अशा पद्धतीनं काही वक्तव्य केलं होतं, एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याकडे नेमकं तुम्ही काय? कोणी केलं? बागेश्वर महाराज. नाही, कसं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्या म्हणजे वाईट केलेल्या वक्तव्याचं समर्थन कोणच करणार नाही, मग ती कितीही मोठी व्यक्त असू दे. मुद्दा असा आहे की नक्की त्यांनी काय वक्तव्य केलंय, कशा पद्धतीने केलं, हे मी ऐकलेलं देखील नाही. पण शॉर्ट मध्ये जर सांगायचं झालं शिवसेनेची भूमिका, तर छत्रपती शिवाजी महाराजांवर अशा वेड्या वाकड्या भाषेमध्ये जर कोण बोलत असेल तर त्याचं समर्थन शिवसेनेकडनं होऊच शकत नाही. उलट आक्रमक पद्धतीनं परत हे होणार नाही अशा पद्धतीचा बंदोबस्त शिवसेना करते. परंतु बागेश्वर महाराज नक्की काय बोललेत हेच मला माहिती नाही, मी ते ऐकलेलं नाही. त्याच्यामुळं त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, छत्रपती ताराराणी असतील, यांच्यावर वेडवाकडं बोलणं, त्या बोलल्यानंतर त्याचे परिणाम शिवसैनिकांच्या समोर शिवसैनिक आक्रमक होऊ शकतात, हे देखील नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची पण उपस्थिती होती आणि मंत्री महोदय नितीन गडकरींची देखील उपस्थिती होती. त्यांच्या याच्या एका वाक्यामध्ये सांगितलं की ते काय बोलले ते मी ऐकलेलं पण नाही. पण तुम्ही जे सांगताय की मी त्यांच्याबद्दल असं बोलत नाही, कुठच्याही सर्वसामान्य माणसापासून कुठच्याही मोठ्या माणसापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जर वेडवाकडं बोललं जाणार असेल किंवा बोललं गेलं असेल तर शिवसेना शांत बसणार नाही. मुळात तुम्ही शिवसैनिकांचा मुद्दा उपस्थित केला, मात्र शिवसेनेच्याच एका नेत्यानं आमदार संजय गायकवाड यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामध्ये कोल्हापुरात देखील आता एक वादग्रस्त तसं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणखीनच हे प्रकरण तापलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कोल्हापुरात काय? बुलढाण्याचे जे आमदार आहेत संजय गायकवाड, बुलढाण्याच्या आमदारांनी माझ्या माहितीप्रमाणे आज त्यांच्या वक्तव्याचा खुलासा केलेला आहे आणि मला तर काय खुलासा केला माहित नाही, पण खुलासा केलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय हा प्रचंड संवेदनशील आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आदर आहे. देशाचं जे आराध्य दैवत आहे, त्याच्यामुळे माझ्या सकट सगळ्यांनी त्यांच्यावर बोलत असताना विचार करून बोललं पाहिजे. मुळात प्रकाशकांनी जो आता एक मुद्दा उपस्थित केला होता, त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, मात्र अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे आणि हेच बुलढाण्यामध्ये त्यांच्या घरासमोर जाऊन मोर्चा करणार अशा पद्धतीने. मला ह्याच्यातली काही माहिती नाही, फक्त मी एवढंच सांगितलं की माझ्या सकट सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती ताराराणी यांच्यावर बोलताना कुठेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही आणि त्यांची कुठेही मानहानी होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. त्याची सुरुवात माझ्यापासून मी केली पाहिजे. एकंदरीत जर बघायला गेलं तर याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध जे काही अपमानजनक वक्तव्य कुठेही सहन केलं जाणार नाही अशा पद्धतीचं हे वक्तव्य आपल्याला पाहायला मिळालं. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.